पर्याय जे मी तुम्हाला दिले ते बरोबर असतील. Amen. आमेन. Marriage is not just two people living in one house. विवाह म्हणजे केवळ दोन माणसं एका घरात राहतात असं नाही. It is two hearts becoming one and walking one path, one plan, one purpose. दोन हृदय एकत्र होऊन एका संकल्पात एका मार्गात आयुष्य जगणार चालणार त्याला विवाह म्हणतात. Amen. आमेन. विवाहानंतर सुद्धा तेरी तू देख ले मेरी मैं देख रहा है, तो मजा ही क्या है बेटा. See, because when you walk that aisle of that marriage day, कारण की वेडिंगच्या दिवशी लग्नाच्या दिवशी जेव्हा तुम्ही चालत चालत आतमध्ये वेदीपाशी येता, you say I do. तुम्ही वेदीवरती येऊन म्हणता ना की मी तयार आहे, हो मी तयार आहे. Say I do is not only for that day. आणि आय डू मी तयार आहे हे फक्त त्या दिवसासाठी केलेलं नाहीये. But you also say that when the money is involved. पण पैसा जेव्हा तिथे गुंतलेला असतो त्यातही तुम्ही असंच म्हणायला पाहिजे की येस आय डू, येस मी तयार आहे, आय डू. Amen. आमेन. Even in the bank you say I do. बँकेविषयीनं पण म्हणायचं येस आय डू, मी तयार आहे. So marriage becomes ours, not mine. मग विवाह आपला आहे. विवाह तुझा आणि माझा नाही, आपला आहे दोघांचा. Bible says the two shall become one flesh. बायबल म्हणतं ना दोघे एक देह होती. That means one team, याचा अर्थ एक टीम, one vision, एक दृष्टांत, one fight, एक युद्ध, one fight against the devil. एक युद्ध, सैताना विरुद्धचं एकच युद्ध. Amen. आमेन. Next point. पुढचा मुद्दा. Why one wallet can be wise? का बरं एक पाकिट करणं, एक पर्स ठेवणं सुज्ञ असतं? Because it speaks of unity. कारण त्यातनं ऐक्य बोललं जातं. Because it says we plan together. कारण की त्यातनं असं बोललं जातं की आम्ही सगळ्या योजना दोघं एकत्र मिळून करतो, हम दोनों एक है. That means we trust each other. याचा अर्थ आमचा एकमेकांवर विश्वास आहे. We stay clear. याचा अर्थ आमचं सगळं क्लिअर आहे, काही लपलेलं नाहीये. No secrets, no hidden spending. काही रहस्य नाही, काही गुपित नाही, आम्ही लपून छपून काही पैसा वापरत नाही. What comes in both knows. जे आतमध्ये येतं, जे कमवले जातं ते त्याचं माझं दोघांनाही सगळं What माहिती आहे. goes out, we both know. आत येतं ते दोघांना माहित आहे, बाहेर जातं ते दोघांना माहित आहे. It's a teamwork. आणि आमचं टीम वर्क आहे. We save आम्ही वाचवतो, पैसे We साठवतो, आम्ही साठवतो, and give as one team. आम्ही वाचवतो, पैसे साठवतो, आम्ही खर्च करतो, देतोही. एक टीम, हम दोनों एक है ऐसा समझ के हम करते. Amen. Amen. Shared money can be a mirror, आणि असा हा आपसात वाटलेला पैसा एक आरसा असू शकतो. showing how much you truly walk as one. आणि तो आरसा तुम्हाला हे दाखवेल की शेवटी तुम्ही दोघं सुद्धा किती एकत्रपणे चालताय. See, every marriage is based on trust. बघा प्रत्येक विवाह आणि लग्न विश्वासावर बांधलेलं असतं बेटा. When trust is already strong, आणि विश्वास जे एकमेकांचा एकमेकांवरती गंभीर असेल, स्ट्रॉंग असेल, बळकट असेल, one wallet can build even more trust. तर एक पाकिट ठेवल्यावरती अजून तो विश्वास वाढेल. Say, विश्वासावर लग्न असतात राजा. say, उम्मीद पे दुनिया कायम है, Money- उम्मीद पे If विवाह भी कायम है. if I can trust you with money, I can trust you with anything. आणि जर पैशाविषयीनं मला तुझ्यावरती विश्वास ठेवता आला ना, तर मला कुठल्याही गोष्टीविषयीनं तुझ्यावर विश्वास ठेवता येईल. If you can trust your wife with money, you can trust her with anything. तुझ्या बायकोवरती तुला पैशाविषयीनं जर विश्वास ठेवता आला तर तू कुठल्याही गोष्टीविषयी तिच्यावर विश्वास ठेवू शकतोस. Amen. आमेन. Love for money is the root of all evil. कारण पैशावरचं प्रेम सगळ्या वाईटाचं मूळ कारण आहे. Second, दोन, but sometimes कधी कधी two wallets keep the peace. दोन पाकिटं घरात शांती नांदवतात. If one has old debts, आणि समजा विवाहामध्ये एकाला काहीतरी जुनं कर्ज आहे, it may be wise to keep that separate. तर मग ते वेगळं ठेवणं सुज्ञ आहे. Say, है ना. because before marriage, maybe if the man has lots of huge debts, कारण लग्ना अगोदर समजा त्या मुलाला त्या पुरुषाला खूप मोठं कर्ज होतं, then he should see that since he is responsible towards it, he pays it. तर त्या पुरुषाने त्या मुलाने ती जबाबदारी घ्यावी की हे कर्ज मी करून ठेवलंय, हे कर्ज मी फेडणार. But she can also pull in and help him. पण ती सुद्धा त्याच्यामध्ये साथ देऊ शकते, काहीतरी वाटा उचलू शकते, नाही असं नाही. But he cannot force her to पण do तो it. तिला बळजबरी नाही करू शकत की तू सुद्धा ह्याच्यामध्ये पैसा घालच. Because of you, that came. तुझ्यामुळे ते कर्ज झालेलं आहे ना. But she is going to help you since she is your wife. आणि ती म्हणते ना की मी तुमची पत्नी आहे, बायको आहे, मी तुम्हाला थोडाफार हातभार लावीन. See, if one is a spender, आणि एक समजा असंच खर्च करणार आहे, then guardrails can protect the home. तर मग काय कुठेतरी असा लगाम लावला तर घर जरा सुरक्षित राहते. Amen. आमेन. If trust is still growing, आणि विश्वास जर अजून वाढतोय, space can bring peace. विश्वास जर अजून वाढत आहे, त्या मुकामापर्यंत विश्वास अजून गेलेला नाहीये, तर एकमेकांना थोडीशी जागा आणि वाव दिला तर शांती राहते. Not secrets will not bring peace. रहस्य आणि गुपित, मी हे लपवलं, त्यांनीही लपवलं, मलाच माहित नाही, त्यांनाही माहित नाही, Amen. त्यातनं नाही होत बेटा. Even with two wallets, आणि दोन पाकिटं जरी असली the ना, spirit should still say, तरी आत्मा असंच म्हणायला हवाय, what's mine is yours. जे माझं आहे ते तुझं आहे, We build together. आपण एकत्र बांधलंय, एकत्र बांधायचंय.
हे वाक्य तोंडात नेहमी पाहिजे, जो मेरा है Yes. वो तेरा है और जो तेरा है वो मेरा है. Say, amen. आमेन. तो ये सब हम दोनों का है. Now, one account doesn't make a strong marriage, तर एक खातं केल्यामुळे विवाह फार बळकट झाला असंही नाही, but strong trust can make any account work. पण एकमेकांवरती बळकट विश्वास असेल ना, तर मग कुठलंही खातं जरी असलं, जॉईंट असलं, वेगळं असलं, कसंही Yes. असलं तरी ते काम होतं, कारण एकमेकांवर विश्वास जाणगा आहे. Amen. आमेन. So you need to pray. तर तुम्ही प्रार्थना करा. Just say with me, माझ्या मागून बोला बरं. Heavenly Father, स्वर्गीय बापा, I pray right now. आता मी प्रार्थना करत आहे. Let there be unity in our finances. आमच्या पैशामध्ये ऐक्य ठेव. Teach me to walk with wisdom. मला ज्ञानानं चालायला शिकव. Lord, प्रभू, I don't want to hide the money, मला पैसा लपवायचा नाही, but I want to handle with love. पण मला प्रेमाने हाताळायचा आहे. Whether it is one account or two account. एक खातं असो, दोन खाती असू दे. Help me and my spouse walk as one. मला मदत कर आणि माझ्या जीवन साथीदाराला पण मदत कर एकत्र चालायला. May we honor you with our wealth. आणि तू तुझ्या धनसंपत्तीने आमचा मान कर. May we honor you with our आणि wealth. आम्ही आमच्या धनसंपत्तीने तुझा मान करावा असं कर. And let never coins cause conflict between us. आणि कधी पैशामुळे आमच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा वाद होऊ देऊ नको. I trust you, Lord. माझा तुझ्यावर विश्वास आहे प्रभू. I want to plan wisely for my family. मला सुज्ञतेनं माझ्या कुटुंबासाठी योजना करायची आहे. I want to walk in unity. मला ऐक्यात चालायचं आहे. I make this prayer in Jesus' ही name. प्रार्थना येशूंच्या नावात मी मागत आहे. आमेन. Amen, amen, amen. मी म्हणाले आमेन. तुम्ही बघा आता. But finally, all said and done, I would like the first point पण सरते शेवटी सगळं बोललं, सगळं केलं, सगळं झालं. जो पहिला मुद्दा मी सांगितला ना, that I like. तो मला आवडतो. Because there is one pot, कारण की एकच खातं आहे, merger of everything. सगळं एकत्र आहे. And yet I would love the second point partially, आणि दुसरा मुद्दाही मला अर्धा आवडेल, where you have a small separate account in your respective accounts. जिथं or जॉईंट bank, खातं एक आहे, पण वेगवेगळी दोघांची खाती पण आहेत, where you do what you want with that little money. जिथं थोडाफार पैसा ठेवलेला आहे आणि मग तिथे तुला आणि त्याला जे काही करायचंय स्वतःसाठी तुम्ही ते त्यात करताय. Amen. आमेन. That would be working better. आणि in हे these चांगल्या times. रीतीनं चांगल्या पद्धतीनं काम होईल असं मला वाटतं, की समजा बर्थडे झाला किंवा वेडिंग अॅनिव्हर्सरीज आली, तर तुम्ही तुमचं जे स्वतंत्र अकाउंट आहे त्यातमधनं काढून करा. Because surprise द्या. sometimes what happens is, कारण कधी कधी काय होतं, one spouse may believe in giving the tithes, the other may not believe in giving tithes. अशी पण समस्या नवरा बायकोत होऊ शकते, की एक जीवन साथीदार दशांश देण्यात विश्वास ठेवतो पण दुसरा नाही ठेवत. Amen. आमेन. असं येऊ शकतं की समजा नवऱ्याचा विश्वास आहे एक दशांश देण्यात, पण बायकोचा नाहीये दशांश देण्यावर विश्वास. So if there is one pot, then one spouse will not allow you to give tithes, and that will cause a loss in your blessing. आणि मग एकच खातं जर असेल तर त्या खात्यातनं मग एकाची संमती नाहीये दशांश द्यायची, म्हणून मग दशांश द्यायला परवानगी मिळणार नाही. तर अशा वेळेला जर वेगवेगळं खातं असेल तर मग त्यातनं आपण ते करू शकू, कारण दशांश देण्यामध्ये अशी हयगय झाली तर आपल्या आशीर्वादांवरती परिणाम होऊ शकतात. And so if the wife only believes in tithing, say, आणि समजा उदाहरणार्थ बायकोचा विश्वास आहे की दशांश द्यायचा असतो, at least she can get it from her own personal account and pay the तर tithe. कमीत कमी ती तिच्या स्वतःच्या त्या छोट्याशा खात्यातनं दशांश देऊ शकते. And at least through her, the blessings may come in the home. आणि मग तिच्याद्वारे तरी त्या घरावरती आशीर्वाद नेहमी राहतील. Say, आमेन. because she can say, I will not touch our shared money, कारण की ती म्हणेल की आपला जो वाटलेला पैसा आहे त्याला मी नाही हात but लावणार. I will give it from my own personal account. म्हणजे एकत्र जो आपण जमा केलेला एका खात्यात त्याला मी नाही हात लावत, पण माझं जे स्वतंत्र खातं आहे ज्यात माझा पगार पडतो त्यातनं मी दशांश देणार. Because I honor God with what is in my hand. कारण माझ्या हातात जे आहे त्यातनं मी देवाचा मान करणार आहे. And so that way, अशा the रीतीनं wife can still obey her faith in God बायको तरीही देवावरचा तिचा जो विश्वास आहे त्या विश्वासाचा आज्ञापालन करू शकते, without causing strife in the family. घरामध्ये कुठलीही भांडणं न होता. And husband also cannot rightly object because she is not taking from the family pot, she is taking from her own personal saving. आणि त्यावेळेला नवरा सुद्धा काही नकार किंवा ऑब्जेक्शन घेणार नाही, कारण त्याला माहितीच असणार आहे ती काही जॉईंट अकाउंट मधनं काढून देत नाही, जिथे तिचा आणि माझा एकत्र पैसा आहे ती स्वतःच्या अकाउंट मधून दशांश देत आहे, भले दे. Amen. Amen. And sometimes if she wants to really give to her family or old parents also, she can give something. आणि मग कधी कधी समजा तिची इच्छा आहे, समजा तिचे म्हातारे आई वडील आहेत, त्यांना काहीतरी मदत करायची तिची इच्छा आहे, तर मग ती तिच्या त्या स्वतःच्या खात्यातनं आपल्या आई वडिलांना सुद्धा थोडीफार मदत करू शकते. And that month she will not buy a sari आणि मग त्या for महिन्याला herself. एखादी साडी ती घेणार नाही, म्हणजे जे- ती तिचं बरोबर आयोजन करेल.
Are you getting me? कळतंय ना? And even so with the man. तसंच त्या पुरुषाचं किंवा मुलाचं, He wants to help his old parents. समजा त्याला त्याच्या वृद्ध आई वडिलांना काहीतरी मदत करायची आहे He पैशाची, will not take it from the pot, he will just take it from his personal तर account. जॉईंट अकाउंट मधनं काढणार नाही, त्याचं व्यक्तिगत जे खातं आहे त्यातनं थोडं काढून आई वडिलांना देईल. But that doesn't mean that you do it secretly. पण याचा अर्थ असा नाही की ते सुद्धा तुम्ही एकमेकांना लपवून करायचं, गरज नाही. See, whatever I give or whatever my wife gives, we both know. जे काही मी देतो किंवा माझी बायको देते, आम्हाला दोघांना माहिती असतं. See, आमेन. whatever she gives to whomsoever she wants. आणि तिनं जे काही कोणालाही दिलेलं आहे किंवा देणार आहे, द्यायची इच्छा आहे, I know it. मला माहित असतं ते. See, never allow secrets to stay in your home. अशा गुपित गोष्टी घरामध्ये एकमेकात ठेवू नका. आपण नवरा बायको आहोत. Amen. We've shared everything and we have to share everything.